मला सर्व माहीत आहे, म्हणून अजिबात विचलित न होता शांतपणे माझे हे शब्द ऐक. तुझ्या अंतरात्म्यात माझे हे शब्द खोलवर उतरू दे. तुझ्या आयुष्यात पुढील 3 दिवसात काय घडणार आहे हे जर तुला आधीच माहीत झालं तर? होय भक्ता, मी स्वतः तुला एक अत्यंत मोठा संकेत देणार आहे. हा संकेत असा आहे ज्याची तू बऱ्याच दिवसांपासून वाट पाहत होतास. पण हा संकेत ओळखण्यात जर तू चूक केलीस ना, तर खूप मोठे नुकसान होऊ शकते. तुझ्या मनात खूप दिवसांपासून अनेक वादळे चालू आहेत. अनेक प्रश्न तुला रात्री शांतपणे झोपू देत नाहीत. तू सतत विचार करतोस की माझ्या गोष्टी कधी बदलतील, माझे संकट कधी दूर होईल, लोकांचे टोमणे आणि संकटांचा डोंगर मी कधीपर्यंत सहन करू. पण आता तुला काळजी करण्याची मुळीच गरज नाही, कारण मी तुझ्या पाठीशी उभा आहे. तुझ्या आयुष्यात लवकरच एक खूप मोठा बदल होणार आहे. तुझ्या सर्व कष्टांचे फळ मिळण्याची वेळ आता अत्यंत जवळ आली आहे. येत्या पुढील 3 दिवसात तुला माझा एक अत्यंत महत्त्वाचा संकेत मिळणार आहे. हा संकेत एखाद्या व्यक्तीच्या रूपात असू शकतो, एखाद्या विशिष्ट घटनेच्या रूपात असू शकतो, किंवा अचानक तुझ्या मनात आलेल्या एका विचाराच्या रूपातही असू शकतो. हा केवळ एक योगायोग नसेल, तो मी स्वतः तुझ्यासाठी पाठवलेला मार्ग असेल. कधी-कधी तू तुझ्या दुःखात इतका हरवून जातोस की माझे संकेत तुला दिसतच नाहीत. तू त्याकडे केवळ एक सामान्य गोष्ट म्हणून दुर्लक्ष करतोस. तुला वाटते की तुझे ऐकणारे या जगात कोणीच नाही. पण यावेळी तुला खूप जागरूक राहायचे आहे. तुझे डोळे आणि तुझे मन पूर्णपणे उघडे ठेव. जेव्हा तुला माझा तो संकेत मिळेल ना, तेव्हा तुझ्या मनाला एक वेगळी शांतता जाणवेल. तुला तुझ्या सर्व प्रश्नांची उत्तरे आपोआप सापडतील. तुझ्या डोक्यावर असलेले संकटांचे ओझे अचानक हलके झाल्यासारखे वाटेल. तुझ्या मनात जी काही भीती आहे, जी काही चिंता आहे, ती सर्व आता माझ्या चरणी अर्पण करून टाक. कारण जेव्हा तू सर्व भार माझ्यावर सोपवतोस ना, तेव्हा तुझा पुढचा मार्ग मोकळा होतो. तुला वाटत असेल की तू एकटा आहेस, पण मी नेहमी तुझ्या सोबत आहे. हा येणारा संकेत तुला योग्य दिशा दाखवण्यासाठी येत आहे. तुझ्या कठीण काळातून तुला बाहेर काढण्यासाठी येत आहे. ज्यांनी तुला त्रास दिला, ज्यांनी तुझा विश्वास तोडला, त्यांना त्यांची जागा दाखवण्यासाठी येत आहे. पूर्ण श्रद्धेने आणि शांत मनाने या वेळेचा स्वीकार कर. कोणत्याही प्रकारची घाई करू नकोस. मनात कोणतीही शंका आणू नकोस. परिस्थिती कितीही कठीण असली तरी तुझा विश्वास डगमगू देऊ नकोस. मी नेहमी तुझ्या पाठीशी आहे. मी तुझा हात कधीच सोडणार नाही. भूतकाळात जे काही झाले ते पूर्णपणे विसरून जा आणि येणाऱ्या नवीन भविष्याचं स्वागत कर. तुझ्या चांगल्या दिवसांची सुरुवात आता होणार आहे. फक्त स्वतःवर आणि माझ्या शक्तीवर दृढ विश्वास ठेव. धीर धर बाळा. सर्व काही नक्की ठीक होईल. जर तुझा माझ्यावर पूर्ण विश्वास असेल तर आत्ताच कमेंट बॉक्समध्ये तुझी हजेरी लाव आणि लिही, स्वामी, मला तुमच्या संकेताची प्रतीक्षा आहे.